नमस्कार मंडळी. सतत टेन्शन देणाऱ्या तुमच्या आयुष्याला म्हणा टाइम प्लीज, कारण आता आम्ही तुम्हाला म्हणणार आहोत स्माइल प्लीज. तुमच्या चेहऱ्यावरचं हसू फुलवण्यासाठी मी घेऊन आली आहे रथी महारथींचा हास्य कल्लोळ, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. चला तर मंडळी, स्वागत करूया आपल्या पॉवरफुल पंचेसच्या बाणांनी आपल्याला हसवून हसवून धारातीर्थी पाडणाऱ्या आपल्या हास्य रथी महारथींचं. त्याचबरोबर स्वागत करूया आपल्या रथी महारथींच्या हास्य कौशल्यावर लाफ्टरची आणि कौतुकाची उधळण करणाऱ्या आपल्या खास दर्दी हास्य रसिकांचं, अर्थातच बोल्ड अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, स्मार्ट अँड हँडसम प्रसाद ओक. चला तर मंडळी, सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, लोकांना हसवणं ही फार अवघड गोष्ट आहे, पण अर्थात ह्याला एक अपवाद आहे आणि तो म्हणजे गौरव मोरे. कारण लोकांना हसवणं हा तर त्याच्या डाव्या हाताचा खेळ आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात यांचं. एक मिनिट. हॅलो, टूर्स अँड ट्रॅव्हल्स नारंगी. जांभळाची मोसंबी. ओ, जांभळाची मोसंबीची नाही मिळत इथे. काय रॉंग नंबर. कुठूनही फोन कर. हा ज्योती बोल ग. अगं कसलं मजेत. आता स्वित्झर्लंड आणि मलेशिया विकायचंय ना मला. काय बसलंय विकत. पण आधी बरं होतं ग. शिर्डी, शिंगणापूर, अष्टविनायक कसं बरं पडायचं. असं गाड्याच्या गाड्या भरून पाठवायचं मी. पण हे स्वित्झर्लंड म्हणजे, आणि त्यात तिथे एखादा देऊळ पण नाही ग. म्हणजे समोरच्याला कन्व्हिन्स कसं करायचं ना. पण त्यात आमचं नवीन टूर्स अँड ट्रॅव्हल्स सगळा घोळच आहे ग. हो, काय घोळ असतो? एक करते तुला. घोळ काय? काही नाही, बोला. हॅलो. मला वाटलं अंगावर तुम्ही चिमटा काढा मला. काय? चिमटा काढा ना. चिमटा वगैरे चिमटा का होणार आहे? चावून बघितलं. गौरव मोरे. येस येस, मिस गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. तेच ग्रेट कॉमेडियन गौरव मोरे. येस. बोला ना सर, बोला. हनीमूनला. हनीमूनला. हनीमून. सर तुम्ही सॉरी, हनीमूनला जायचं आहे. हनीमूनला. सर तुम्ही भलतेच धीट दिसताय. म्हणजे रितसर लग्नाचं तरी विचारायचं, डायरेक्ट हनीमून म्हणजे. कसं आहे ना, माझा मराठीचा प्रॉब्लेम असेल, जोडाक्षराचा प्रॉब्लेम असेल, चॉईस चांगली आहे माझी. माझं लग्न झालेलं आहे. एवढं चांगलं आहे माझं. हा, लग्न झालंय माझं. तुमचं पण लग्न झालंय? नाही म्हणजे तुमचं पण म्हणजे नाही. एक मिनिट. हॅलो आई. हा, अगं तू माझ्यासाठी मुलगा कधी बघणार आहेस? इथे कोणाचीही लग्न व्हायला लागली आहे. कोणाची पण म्हणजे सर, म्हणजे तुमचं लग्न झालंय म्हणजे माझंही लग्न व्हायला पाहिजे ना. आणि सर तशी मी तुमच्यापेक्षा थोडी उजळ सुद्धा आहे सर, बघा ना. आणि थोडी ढोबळ पण आहे. अरे पण तुम्ही एवढं हनीमूनचं बुकिंग करताय, तुमचं अजून लग्न नाही ठरलं? तसं 7 वर्षांचं अफेअर होतं आमचं. चल चल. हा होतं खरं. अरे म्हणजे असणार ना 7 वर्षाचं. मन जुळली. वा. पत्रिका जुळल्या. वा वा. लग्नाची बोलणी करताना त्याचा काका म्हणाला, काय लग्न झाल्यावर जोड्याने कुलदेवतेला जावं लागेल. जायचं ना, त्यात काय एवढं. नवऱ्याने नवरीला 7 पायऱ्या उचलून घ्यायचं. मजा आहे, मजा आहे. मजा कसली. मग हे एका अटीवर 7 वर्षांचं अफेअर 7 मिनिटात तुटलं माझं. बरोबर आहे, ते तर होणारच होतं. त्याच्याकडे 2च ऑप्शन होते. कोणते? एक तर स्वतः तुटणं, नाही तर रिलेशन तुटणं. त्याने दुसरं निवडलं. हुशार आहे तो. असला हुशार. अच्छा. पिचक्या. 7 पायऱ्या उचलू शकला नाही मला. त्याच्यासोबत मी 7 फेरे मारायचे. जाऊ दे, त्या जुन्या आठवणी काढलं, मला डिस्टर्ब व्हायला होतं. सर बोला ना सर, मी काय सेवा करू तुमची? माझे पाय चेपून द्या ना. विनोद, हास्य जत्रा विनोद. तिकडे फुटला नाही तो इथं केला सर.
मी पण विनोद केला. जबरदस्त हा जबरदस्त. करेक्ट होतं तुमचं प्रियकर. बरं असो, मला माझ्या हनीमूनची तिकीट द्या ना प्लीज. हो सर सर. हनीमून हो सर देते. तुम्ही फारच एक्साइट झालाय. हे सगळं ह्याच्यात तिकीट्स, हॉटेलचं नाव, गाईडचं नाव, टूर मॅप सगळं दिलंय सर. कधी कुठे कोणाला कसं भेटायचं ना सगळं दिलंय. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तुमचं नाव जाऊ द्या, गरजेचं नाहीये. थँक्यू सो मच. आणि काय सकाळी 7ची फ्लाईट. हो मी चालणार हनीमून. 7 आणि 17 सर. एक मिनिट, 7 आणि 17 म्हणजे एक किती वाजता होणार तुम्ही? सकाळी 7ची. दुसरी कधी? संध्याकाळी 5ची. 2 फ्लाईट कशाला पाहिजेत? एक तुम्हाला सर आणि एक तुमच्या बायकोची फ्लाईट. मी सकाळी आणि बायको संध्याकाळी, हे कशाला? तर तुम्ही फार उतावळे झालात ना सर. तुम्ही पुढे जाऊन तयारी करा ना. अरे पण मॅडम येतील तयार होऊन मागे संध्याकाळी. असं कसं असतं? 2 फ्लाईट असं नसतो. हो सर, ऍक्च्युली काय ना सर, बुकिंगचा प्रॉब्लेम झालाय. सीझन सुरू आहे, सगळं ते बुक झालंय. पण आम्ही कसं बसं ग्रेट कॉमेडियन गौरव मोरे म्हणून तुम्हाला विमानाच्या टॉयलेटच्या शेजारची सीट दिली खास तुमच्यासाठी सर. खास हो टॉयलेटच्या शेजारी? हो. अरे काय फालतूगिरी आहे यार. अरे मी हनीमूनला चाललो यार. सर हे बघा, तुम्ही ऍडजस्ट करू शकता पण तुमच्या मिसेसला तिथे बसवणं बरं दिसत नाही म्हणून दुसरी फ्लाईट बुक केली. आणि त्यांचं टेन्शन घेऊ नका सर, त्यांना खास पायलटच्या शेजारची सीट दिली आहे सर. तिला पायलटच्या शेजारी का? माझ्या शेजारी व्यवस्था करा ना. सर टॉयलेटला पायलटच्या बाजूला कसे दिसेल ना सर. अरे ते नाही म्हणत, माझ्या बायकोला माझ्या शेजारी बसवा. अरे मी तिकडे हनीमूनला चाललो रे. कुकरच्या 3 शिट्ट्या वाजवून झाकण उघडायला नाही. ठीक आहे, पिकनिक आहे का? हॅलो, मी पुढे जातो, तू सॅटर्डे हाफ डे नाही, असं आहे का ते? सर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मला कळतंय पण ते आम्ही कसं बसं ऍडजस्ट केलंय सर. आणि ते डिस्काउंट बुकिंग आहे ना, थोडं ऍडजस्ट करावं लागतं. अरे काय, मी पण थोडंसं ऍडजस्ट केलं यार. माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी लोन काढून हनीमूनला चाललोय. आणि असं वेगळं वेगळं तुम्ही मला आधी काय सांगितलं? तेव्हा मला तरी कुठे माहित होतं. काय नाही सर, सर तुम्ही टेन्शन घेऊ नका सर. सर हे बघा, बायको सही सलामत तर हनीमून 1000. अरे तुमच्या जिभेला काय हाड? काय बोलता तुम्ही? बायको येईल ना सही सलामत. तर तुमचं लव्ह मॅरेज सर? हो. तुम्हाला कसं कळलं? अरेंज मॅरेज मध्ये तुम्हाला मुलगी कोण देणार सर? जास्त होता. विनोद विनोद हास्य जत्रा. विनोद विनोद सर, मुलगी कोण आहे सर? प्राजक्ता. एक मिनिट. हॅलो आई. अगं इथे लंगूर के मुंह में अंगूर आहे ग. काही नाही काही नाही. एक मिनिट सर. ही प्राजक्ता सर? हीच, पण हिच्यासारखी. हीच की हिच्यासारखी? हिच्यासारखी. हीच हिच्यासारखी म्हणजे तसेच डोळे, तसेच केस, कितना हसीना चेहरा, कितनी प्यारी आंखें, बड़ी फुर्सत से बनाया होगा तुमने बनाने वाले ने. अशीच आहे, सेम अशीच आहे, सेम. गौऱ्या, हिच्या एका वेळेच्या मेकअप साठी 8 स्किट करावे लागतील तुला. जरा जरा स्वतःकडे बघून जरा. आम्ही आमचं बघून घेऊ, पहिलं फ्लाईटचं बघा. तुम्हाला तेच सांगते ना सर, तुम्ही पुढे निघून जा, मॅडम येतील. सर खरं सांगू का, असं विरह दुराव्यात ना असा रोमांस असतो सर. फील इट सर. ठीक आहे ठीक आहे, मी एक काम करतो, माझी सकाळची फ्लाईट आहे ना, मी एअरपोर्टला जाऊन थांबतो. तिची संध्याकाळची फ्लाईट आहे, सकाळी आम्ही दोघे एकत्र आमच्या हॉटेलवर जातो. ठीक आहे? डन डन. तुम्ही एकच टॅक्सी करा, तुम्ही तिला ड्रॉप करा आणि पुढच्या हॉटेलला निघून जा तुमच्या. मी तिकडे हनीमूनला चाललोय, महाराष्ट्र महामंडळाच्या कार्यक्रमाला नाही चाललोय, कळलं ना? ऍक्च्युली सर तुमचं हॉटेल तिच्या हॉटेल पासून 250 किलोमीटर लांब आहे सर. 250 किलोमीटर म्हणजे तुला कळतंय का? जवळजवळ मीरा रोड ते कराड एवढं अंतर आहे होते, मध्ये 2-3 गावं लागतात. बरं मी ऍडजस्ट केलं असतं, पण तुमच्याकडे 250 किलोमीटर लांब पुरेल एवढी चादर आहे का? का सर? नाही म्हणजे आम्ही 2-4 दिवस असं गोल 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 खेळू, कधीतरी एकत्र येऊ. सर चादर आहे तुमच्याकडे? नाही सर, पण तसंच बुकिंग केलंय सर. फ्लाईट पण वेगळी, हॉटेल पण वेगळे. हो सर, त्यांच्या हॉटेलचं नाव काय माहितीये का? काय? मी अँड ओनली मी. आणि माझ्या हॉटेलचं नाव? लोनली मी. काय नाही सर, आता कोणी फालतू माणूस सुटतं आणि स्वित्झर्लंडला पळत सुटतं. एक मिनिट, तुम्ही मला फालतू म्हणताय? नाही सर, माझ्याकडे हात दाखवला. नाही सर, तुम्ही मला फालतू म्हणताय? सर मी जस्ट उदाहरण दिलं ना सर. माझ्याकडे सर सगळं बुकिंग झालंय सर. डन, सगळं बुकिंग झालं ना. पण मी आता तिकडे एकटं कसं राहायचो? सर आम्ही तुम्हाला एकटं राहू देणार नाहीये सर. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. तिथे तुमच्यासोबत 3 नायजेरियन असणार आहेत सर. हा
Yes, sir. माझ्यासोबत पापा द जॉर्ज, बाबा द पॉप आणि डॅडा द सोल. कोणाचे सर हे तुमचे रूम पार्टनर आहेत बाबा तर बॉय बाबा तर जॉर्ज हा. हे माझे रूम पार्टनर हा. नाही देणार ते त्रास. आणि एवढाच त्रास होत असेल ना सर, ते तुम्ही खाली डॉर्मेटरी मध्ये राहा. तिथे प्रत्येकाला वेगवेगळा बेड असतो. मी का डॉर्मेटरी मध्ये जायचं? माझं हनीमूनचा बुकिंग आहे. तिथे 60-70 लोक ऑलरेडी असतात. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? ते असतील. मला रात्री माझ्या बायकोकडे जायचं आहे. त्या बिचारी एकटीचे हाल होत असतील का तिथं? जाऊ नो दे ना. सर, नो. त्यांचे हाल नाही होऊ देणार आम्ही. कसं काय? त्यांच्यासाठी खास सूट बुक केलाय सर आम्ही. अरे सूट मुलं घालतात, मुलींसाठी कशाला बुक केलात? हीच तुमची अक्कल. काय? कळलं मी तुम्हाला फालतू का म्हणते? का? हो सर, सूट म्हणजे हॉटेलमधल्या स्पेशल रूमला सूट म्हणतात. खरं तर त्याचा उच्चार स्वीट असा असतो, पण तुमच्यासारख्या माणसांना कळणार नाही म्हणून सूट. माझ्यासारखं म्हणजे? नाही मग तुम्ही ट्राय करा बघा. मी बोलतो ना स्वीट सूट सूट. नाही सर, तुम्हाला त्याच्या पुढचं जमेल बघा. फरसाण बोला. फरसान. स्वीट नाही जमणार. मस्त मस्त अपमान करताय माझा, मस्त अपमान करताय. मला सांगा ना आम्ही भेटणार कसे ते तरी सांगा आता. जर सकाळी 3:30 वाजता उठून तुम्ही बस मध्ये बसलात तर तुम्ही भेटणार नक्की. सकाळी 3:30 वाजता आमची बस सकाळी 3:30 वाजता तुमच्या हॉटेलवरती पोहोचणार. हा. 250 किलोमीटर अंतर पार करून सकाळी 10 वाजता तुमच्या बायकोच्या हॉटेलमध्ये पोहोचणार. पण समजा मला जागच नाही आली, मी झोपून राहिलो तर आम्ही भेटणार कसे? टॉयलेट मध्ये. परत? हा, ऍक्च्युली सिटी टूर करताना फ्रेश होण्यासाठी एका गार्डन मध्ये टॉयलेट जवळ तुमच्या बायकोची बस ठीक 12 वाजता पोहोचेल आणि 12:30 वाजता निघेल. तुमची बस तिथे 12:20 ला पोहोचेल. त्या मधल्या 10 मिनिटात सर तुम्ही भेटून घ्या ना. ह्या मध्ये 10 मिनिटात हा. मी माझ्या बायकोला टॉयलेट जवळ भेटायचं. हा. आणि समजा त्याच दरम्यान जर मला जोरात टॉयलेटला लागली तर मी काय करणार? सर आता पर्याय तुम्ही निवडा. आम्हीच सगळं कसं काय सांगणार सर? अरे पण ती निघून गेली तर मी कोणासोबत जायचं? सर ते 3 नायजेरियन आहेत ना सर, तुमच्या चौघांची टीम केली सर आम्ही. पापा द बॉय, डॅडा द सोल सगळं. ए मला पापा आणि बाबा बनायचंय ग, म्हणून मी इथे आलोय. टॉयलेट जवळ वाट बघून होणार नाही तसं. सर होणार सगळं. हे बघा तुम्ही सिटी पार्क म्युझियम फिरताना अशी तुमची बस एकमेकांपासून असं पास होईल सर. बरोबर. तर तुम्ही एकमेकांना हाक मारा ना. काय जे वाद गौऱ्या, माशाअल्लाह, वाद आता वा. तिथे आम्ही फिरायला चाललोय का एकमेकांना हाका मारायला चाललोय? सर तुम्ही एकत्र फायनली येणार सर, मी सांगते ना सर. येणार ना? हे बघा स्वित्झर्लंड मध्ये तुम्ही फिरलात सगळं असं. येस. टिटवाळ्यामध्ये तुम्ही गणपतीचं दर्शन घेणार सर. एवढं का बनवता रे मला? मी दिसतो म्हणून? नाही स्वित्झर्लंड मध्ये टिटवाळा आहे. स्वित्झर्लंड केवढं विनोदी स्वित्झर्लंड मध्ये नाही सर, मुंबईत आल्यावर सर. हे बघा टिटवाळ्यात तुम्ही गणपतीचं दर्शन घेणार. बरोबर. अंबरनाथ मध्ये संतोष लॉज बुक केलंय 2 दिवस 3 रात्र सर. ना संतोष लॉज नको, तिकडे रेड पडते. सर तुम्हाला कसं माहिती? ते जाऊ द्या. अरे असं कोणी करतं का? पण सर हे बघा हे सगळं प्लॅनिंग आहे ना तुमच्या मोठ्या सख्ख्या भावाने सांगितलं आम्हाला, म्हणून आम्ही हे सगळं केलंय. त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे देवदर्शन घेतल्याशिवाय नवरा नवरी एकत्र येऊ शकत नाही, म्हणून आम्ही हे सगळं केलं सर. कोण आहे माझा सख्खा भाऊ? प्रसाद खांडेकर सर. सांगितलं आम्ही केलं. अरे नारळ. हा प्रसाद खांडेकर आणि गौरव मोरे हे कसे सख्खे भाऊ असतील? कळलं. मी पण त्यांना तेच विचारलं तर ते म्हणाले माझं लग्न झालंय आणि माहेरचं आडनाव मोरे आहे. अरे लग्न झाल्यावर मुलीचं नाव बदलतं, मुलाचं नाही बदलत. अरे माझ्या लक्षातच नाही आलं. कसं येईल? लग्न झालं तर लक्षात येईल ना. ते मला माहिती नाही. तुम्ही आधी माझं बुकिंग बदला, मला आणि माझ्या बायकोला एकत्र पाठवा, नाहीतर माझं बुकिंग कॅन्सल करा. नाही सर ते बुकिंग कॅन्सल होऊ शकत नाही, आणि जर चेंज करायचं असेल तर 3 लाख एक्स्ट्रा भरावे लागतील सर. 3 लाख? आधीच मी 5 लाख भरलेत, त्यात अजून 3 लाख. एक काम करा, 5 लाखातून जेवढे कट होतात तेवढे कट करा, बाकीचे पैसे मला द्या. मग सर मग 1300 रुपये रिटर्न मिळतील सर. बघा ना नुसते कटिंग करायचे 1300 रुपये मिळतील. 1300 रुपये मिळतील सर. तुझ्या लग्नाला आहेर ठेव 1300 रुपये. तो हनीमूनला जाशील ना, माझा तळतळ लागेल तुला. सर एवढं नका ना बोलू. तुझा नवरा तुला 7व्या पायरीवर पाडेल. नाही सर असं नका ना बोलू. मर कुठं जात जाणे. सर ऐका ना सर. माझा हनीमून वाया घालला. सर मला नका देऊ सर. वा वा, जे बाद. खरंच प्रेक्षकांना हसवणं तुमच्या डाव्या हाताचं मळ आहे. क्या बात, खूप सुंदर झालं. मला तुमच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीचं नाव फार आवडलं, नारंगी टूर्स. क्या बात आहे, धमाल, मजा आली. एकदा जोरदार टाळ्या. प्रसाद तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? सुपर्ब.
धमाल आली. गौऱ्या, वनिता, गौऱ्या तुझं लग्न झालंय? नाही सर. नाही ना? नाही. नक्की? हो सर, खरंच खरंच नाही झालंय सर. नाही झालंय लग्न. मग हनीमूनच्या आधी एवढी एक्साइटमेंट असेल तुला काय माहित? आता काय लग्न झालं नाहीये. लग्न झालं नसलं तरी संतोष लॉस तुला माहितीये. नाही, गौऱ्या वनिता भन्नाट जात तुम्ही दोघेही. मला आज अजून एका माणसाचा विशेष उल्लेख करावासा वाटतो, ते म्हणजे आपले सगळ्यांचे लाडके मान्यवर आमिर हाडकर साहेब. जागा एवढं हसण्याच्या त्या त्यांच्या भरण्यामुळे एवढ्या हसण्यासारख्या वाटतात. आउटस्टँडिंग, मस्त, मजा आली, खूप मजा. सई, गौऱ्या, मला परवा ट्विटरवरती एक मेसेज आलाय की तुम्ही गौरव मोरेचं कमी कौतुक का करता. ओ माय माय. म्हणजे मला आता खूप आनंद वाटतोय की लोक आम्हालाही जाब विचारायला लागली आहेत की हे एवढे छान आहेत, ह्यांच्याकडनं आमच्या एवढ्या अपेक्षा आहेत. तर मला असं वाटतं की तुम्ही घराघरात पोचलेले आहात आणि वनिता आणि तुझी जोडी आउटस्टँडिंग आहे. तुम्ही दोघेही मला असं वाटतं की एक एनर्जी घेऊन येता आणि ती सगळी एनर्जी तुम्ही सगळ्यांमध्ये आमच्या पसरवता. ते खूप मला छान वाटतं आणि पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. मस्त होतं स्किट आत्ता. थँक्यू मॅम, थँक्यू. थँक्यू सो मच. असंच आम्हाला हसवत राहा. धन्यवाद. मंडळी, आता तुमच्यासमोर अशी जोडी येणार आहे जिचं आयुष्याचं ब्रीदच आहे. आली लहर, केला मॅडनेसचा कहर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रसाद खांडेकर आणि ओमकार भोजने यांचं. आम्ही डॉक्टर डॉक्टर या पेशंटचे ट्रॅक्टर. आम्ही डॉक्टर 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 या पेशंटचे ट्रॅक्टर ट्रॅक्टर. तुम्हाला कळलं असेल आता, म्हणजे प्रश्न पडला असेल की मी पेशंटचे ट्रॅक्टर असं का बोलतोय. 2 तास झालो डॉक्टर या शब्दाला यमकच सापडत नव्हतं, मग आपलं ट्रॅक्टर वापरलं. स्किट तरी ट्रॅकवर येईल म्हणून. असं, मी डॉक्टर बबलू खांडेकर. हो, काल मी एका भोजने नावाच्या एका पेशंटच्या गुडघ्याचं ऑपरेशन केलं. तिथपर्यंत माझा मोबाईल होता. हो, त्यानंतर कोणीतरी चोरला आहे. का मग डोकं काम नाही करत, मग काय करू ते. डॉक्टर 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 भोजने, ऐका भोजने, मी तुम्हाला सांगितलंय तुमचा पाय बरा होईल. प्लीज तुम्ही जा. आता मी खूप टेन्शन मध्ये आधीच सांगतोय. नाही डॉक्टर, माझा मोबाईल चोरीला गेला. हो, तोच परत द्यायला आलोय. लाज वाटली असेल ना, का ज्याने आपलाच ऑपरेशन केलं त्याचाच मोबाईल कसा चोरायचा. द्या. कुठे? माझ्या गुडघ्यात. कुठे? गुडघ्यात गुडघ्यात. माझा मोबाईल तुमच्या गुडघ्यात आहे. मग तुमच्या गुडघ्याची वाटी काय माझ्या खिशात आहे? अरे गुडघ्याची वाटी माझ्या खिशात आहे. माझा खरंच मोबाईल आतमध्ये गुडघ्यात. काय खोटं वाटतंय? खोटं वाटतंय तुम्हाला? फोन लावा, तुमच्या मोबाईलवर फोन करा. 986. तोंडाने बरी होणार नाही, त्यासाठी मोबाईल लागतो ना. हा काय, माझा मोबाईल घ्या. बरोबर. काय होतंय? थांबवा ते. काय होतंय? अहो, कालपासून हे असंच होतंय. फोन आलं की हे असंच होतंय. लाज वाटते? नालायक माणसाला लाज वाटते? कालपासून मी एकाही पेशंटला अपॉइंटमेंट देऊ शकलो नाहीये. मी कोणाशी चॅटिंग केलं नाही, माझी एक सेल्फी काढली नाही, आणि तू माझा मोबाईल गुडघ्यात लपून घरी गेलास. नालायक माणसा. हो, माझ्यावर काय भडकताय? ऑपरेशन करताना तुम्ही चुकून मोबाईल गुडघ्यात ठेवलात ना. आणि गुडघ्यात मोबाईल ठेवायला तो काय खिसा आहे का पिशवी आहे? मुळात तुम्ही माझ्या गुडघ्यात मोबाईल ठेवलात कसा? वा रे वा 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 वा. म्हणजे मुद्दाम केलं असं तुला म्हणायचं का? केवढं मोठं ऑपरेशन होता छोट्या मोठ्या चुका. अरे माकडा नाही, अरे चिंपांजी. ऑपरेशन करताना मोबाईल गुडघ्यात राहिला तुला छोटी गोष्ट वाटते? बघ, मला माझा मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे, बस. तोच द्यायला आलोय परत मी. तुम्ही मोबाईल घ्या तुमचा, ऑपरेशन करा. ऑपरेशन करूया. आधी ऑपरेशनचे ऍडव्हान्स भरा. 1.5 लाख रुपये. किती? 1.5 लाख रुपये. किती?
कानाच्या ऑपरेशनचं वेगळे लागतील. तुम्ही मोबाईल विसरलात आणि मी 1.5 लाख देऊन माझ्याच पायाचं परत ऑपरेशन करायचं. सॉरी सॉरी सॉरी. त्यापेक्षा तुम्ही तुमचा मोबाईल मधलं कार्ड बंद करा आणि मोबाईल राहू द्यात, विसरा. ए शान्या, माझा मोबाईल ना महागडा आहे, पाईन ऍपल कंपनीचा आहे. तुमच्या पायनॅपलला हा पाय नाही आपला काय लोक. पाचवा अतिरेकी शाब्दिक पंच. झालं असेल तर माझा एक मिनिट थांब, हलू नको, महत्वाचा फोन असू शकतो. हॅलो 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 डॉक्टर बबलू, डॉक्टर चिंटा स्पीकिंग. हा बोला डॉक्टर चिंट्या बोला. कालपासून किती फोन केले तुम्हाला, कुठे होता तुम्ही? अरे सॉरी जरा ऑपरेशन मध्ये होतो. बोला लवकरात लवकर अर्जंट प्रेसिडेंटला फोन करा. ओके ओव्हर अँड आउट. कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? फोन ठेवताना ओव्हर अँड आउट म्हणता? कुठल्या जमातीचे डॉक्टर आहात तुम्ही? बरं, तुमचं नाव डॉक्टर बबलू, तुम्हाला फोन करणारा डॉक्टर चिंट्या. जगात अशा नावाचे कुठे डॉक्टर नाहीत. कुठून आलात तुम्ही? त्या आमची एक स्वतःची एक वेगळी असोसिएशन आहे. कसली सिच्युएशन आहे? युनियन आहे आमची एक वेगळी युनियन आहे, बाबू नावाची. बाबू बेस्ट अँड ब्युटिफुल डॉक्टर्स युनियन. BABU बाबू. BABU बाबू. डॉक्टरचा डी कुठे आहे? तो सायलेंट आहे. अब मी कुठे बोलत बसलोय, मला प्रेसिडेंटला फोन करायचा आहे. एक काम करा इकडे या आपण जरा, मला शोधावं लागेल कुठे मोबाईल. हा काय नाही, थांबा ना, ऐका, तुम्हाला प्रेसिडेंटला फोन करायचा ना. माझा मोबाईल तुमच्या खिशात ठेवला नाही बाबा, ते अननोन नंबर नाही उचलत. तुम्ही थांबा. अननोन अननोनचा काय एक प्रश्न सेकंड आहे? थांबा. नाही, एक मिनिट मला सांग, इथे दुखतोय? इथे हा, एक सेकंड. हा सावकाश. लेट मी ट्राय. 0 वाजला. थांब. 0 इथे 0 वाजला. 9 8 7 6 5 4 3 2 1. हॅश राहिलं. हॅश काम झाल्यावर आपण बोलतो ना, काम झालं हॅश. एक मिनिट. इथे फोन उचलायचा असेल, मग फोन ठेवायचा असेल. त्या म्युझिकचं बटन दाबलं गेलं. हो म्युझिकचं बंद करा ना. अचानक बंद कसं काय झालं? अचानक कालपासून मोबाईल चार्जिंगला लावलाच नसशील. किती कोणत्या वृत्तीचे आहात रे तुम्ही? मोबाईल दुसऱ्याचा म्हणून चार्ज पण नाही करायचा. काय बडबड करता तुम्ही? मोबाईल चार्ज कसा करू? पिन कुठून घालू? काय बडबडताय? एक काम करा, तुम्ही इथे बसा. रिलॅक्स व्हा. काय नाही, घाबरू नका. इथे व्हा. रिलॅक्स व्हा. काय प्रॉब्लेम नाही. रिलॅक्स व्हा. काय घाबरू नका. व्यवस्थित तो काढून टाका. हो नो इश्यू. बोलतो. हा बोला. डोळे बंद करा. आणि पळून गेलात तर झाला ना, पहिल्या स्किटला झाला ना. ऍडिशन घेतानंतर लोकल लेखकांना शिवाय करतो. डोळे बंद करतो, पण डोळे बंद करून काय होणार आहे? डोळे बंद करून काय होणार म्हणजे चार्जिंगची व्यवस्था करायला नको म्हणजे? तिकडे बघा काय, तिकडे काय? पाय घालू नका. एक मिनिट. हा 0च्या खाली चार्जिंगचा होल असणार. एक मिनिट थांब. इकडे बघ. एक मिनिट. तुला प्लग खाली बसायची गरज नाही. कोणाच्या? प्लग खाली. प्लग खाली. आपल्याकडे कसं पॉवर बँक आहे ना, काय टेन्शन नाही त्याचं. हे घे. दुखतंय. हे घे इकडे. आणि वरती पकड. मोबाईलचं सलाईन आहे ते. थांब जरा. थांब. हॅलो डॉक्टर गोट्या. हॅलो. अरे नीट ठेव ना पाय. नीट काय तू काय टीव्हीचा अँटी नाही का? कसाही वळवताय पाय माझा. जरा एक मिनिट. तिकडे काय? तिकडे काय? परत तिकडे
तिकडे काय राहिली फसवतात तिकडे काय नाही रे. बस 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 या इथे हेडफोनच्या होल झाला. एक मिनिट झालं झालं. बस 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 बस. आता आपण डॉक्टर झिपरांना फोन करूया. डॉक्टर झिपरांना इकडे फोन डायल कर. मी सांगतोय डायल कर. 99869 रे. सॉरी वरून उलट दिसत ना म्हणून ते कट कर परत दाब. कट 998667777 टी 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 टी. त्यांचा नंबर कोणाला कळला नाही पाहिजे ना. हॅलो हॅलो डॉक्टर झिपऱ्या गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. डॉक्टर 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 बबलू बोलतोय. अरे डॉक्टर बबलू. हा. अरे कुठे आहात तुम्ही? कालपासून तुम्हाला मी फोन करतोय. नाही नाही ऍक्च्युली काल जरा ऑपरेशन मध्ये होतो. बोला बोला तुम्ही बोला. ओके ओके ऐका ऐका. काल मी एका हॅलो हा बोला बोला ऐकतो बोला. काल मी एका पेशंटचं ऑपरेशन करत होतो. त्याचं मी डोकं खोललेलं आहे. त्याच्या डोक्यात त्यांना एक मोठा अक्रोड दिसतोय. डोक्यात मोठा अक्रोड असतो का? अहो मेंदू असेल तो मेंदू. हो डॉक्टर झिपरा तो मेंदू आहे मेंदू. म्हणजे पेशंट बोलतोय माझी जबाबदारी नाही. तो बोलतो मेंदू म्हणून मेंदू. ओके ओके पण त्याला भोग कुठे दिसत नाहीये. मेंदूला भोग दिसत नाही कुठे. भोग असायला मेंदू वडा आहे का तो? मेंदू म्हटलं मी मेंदू. मेंदूला भोग कसं असेल तर मेंदू तुम्ही मुळात तो मेंदू का उघडलाय? अरे मला अपेंडिक्स शोधायचं आहे. तुला माहिती आहे अपेंडिक्स कुठे असतं ते? आपलं काय माहिती? पेशंटला विचार ना. त्याला माहिती असेल त्याने त्याच्या वस्तू कुठे ठेवल्यात. आपलं काय करायचं? नाही 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 मला फोनवरती सांगू नका. तुम्ही एक काम करा मला व्हिडिओ कॉल करा. ओके ओके व्हिडिओ कॉल. ते व्हिडिओ कॉल करायला सांगते. जाड्या व्हिडिओ कॉल जाड्या माझ्याकडे बघू पण नको. नाही नाही आता कॅमेरासाठी तिसरा होल करू देणार नाही मी. ऐका ना. नाही 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 तुम्ही एक काम करा. तुम्ही 1.5 लाख रुपये घ्या. मी द्यायला तयार आहे. तुम्ही ऑपरेशन करून मोबाईल काढा. हे आधीच सांगायचं ना. झोपा झोपा इकडे झोपा. काय प्रॉब्लेम नाही. काय घाबरू नका. झोपा इकडे या. झोपा झोपा. काय टेन्शन नाही घ्यायचं. आपण काय घाबरायचं ना. हा मला अंगा कोणता कट मारूया? बॉक्स कट की मिलिटरी कट? अरे तू काय केस कापतोयस का? बॉक्स कट आणि मिलिटरी कट मारायला नीट कर ना. मी आपलं ऑप्शन दिलं असं काय? मला ऑप्शन. एक मिनिट तिकडे बघायला सांगू नका मला ना. बरोबर ते उशी नीट करा. उशी नीट करायचं काय? तू का ओरडतोयस? नाही ते पाहायला वाटेल ना. अरे डॉक्टरला पण दुःख झालंय. आपण आपलं कशाला दुःख दाखवा. गप बसला म्हणून बाकी काय नाही. एक मिनिट खूप दुखतंय खूप दुखतंय. एक मिनिट. एक काम करा थांबा. तुम्ही घाबरू नका. हे काय हे बदक आत ठेवा. खायला नाही दिलं ते दुखायला लागलं की दाबा. हा ओके काय घाबरू नका. मला फक्त बघू दे. खूप दुखतंय. एक मिनिट. हे काय आई शपथ. तू लॉलीपॉप पण लपवलेला. अरे चोरा कुठे कुठे काय काय लपवत रे? अरे लॉलीपॉप नाही रे माझा लेग पीस आहे तो. ठेव. हवंय का? आता टाकून देऊया रे. शाकाहारी पण शाकाहारी. तो काय खायला असतो काय? जिथे चालायसाठी असतो ना. आणि शाकाहारी काय शाकाहारी लेग पीस काढून टाकून पायात काय मुळा घालू? ठेव तो आतमध्ये ठेव. मला पाहिजे तो लहानपणापासून. स्वतःच्या वस्तू स्वतःला नीट जागेवरच ठेवतात ना. एक मिनिट. हे काय रे? हे काढूया काय? हे सगळं ठेव तिथे. मला सगळं माझं पाहिजे ते आहे तसं. तू बघ तुझा मोबाईल गेली बाबा तुझा. सापडला. एक मिनिट. काय माझ्या मोबाईलची अवस्था केली रे बाबा. सॉरी बाबू. चार्ज नाही झालास कालपासून. सॉरी. माझ्या गुडघ्याची वाटी लाव ना. वाटी लावायला काय मी घरी घेऊन जाणार आहे. लावतो. मला काय तसं नाही रे. कालपासून माझ्या बरोबर नव्हता. किती मी त्याला हे केलं माहितीये भाऊ. सॉरी. एक मिनिट. हे काय केलं? 4 टाके टाकलेत.
एक्स्ट्रा टाकून ठेवलंय प्रॉब्लेम नाही बाबा. तुला तुझी वाटी मिळाली, मला माझा मोबाईल मिळाला, केस सॉल्व. नशीब. हाय आई, हाय आई. माझं बदक कुठे आहे? तुला हातात पकडायला दिलं, बदक कुठे आहे माझं? तुम्हीच पायात टाकलं बहुतेक. माझं बदक द्या मला. मला माझं बदक पाहिजे. माझं बदक पाहिजे. वा वा, ॲज युजल आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. वा, मस्तच, सुपर. प्रसाद, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? अरे आउटस्टँडिंग, धमाल, खूप मस्त. मुळात प्रसाद कॉन्सेप्ट खूप भारी होती, म्हणजे अतिशयोक्तीपूर्ण विनोद असं ज्याला आपण म्हणू शकतो त्या पद्धतीचं हे स्किट. आणि मी ऑब्झर्व करत होतो ओमकार की कधी तुझा पाय टेकतोय एकदा तरी, पण शेवटपर्यंत तो टेकला नाही. सलाम, क्या बात आहे. आजपर्यंत आपण बघितलं मागच्या सीझनला सुद्धा गौरव कुत्रा झाला होता, गौरव अस्वल झाला होता, बरेच वेगवेगळ्या. आज पहिल्यांदाच प्रथमेश बदक झाला, ते फार आणि त्याचंही टायमिंग खरं तर खूप अवघड होतं, पण ते पण तू मस्त मॅनेज केलंस आणि मस्त क्राफ्टिंग फार अप्रतिम होतं या स्क्रिप्टचं. थँक्यू. सई, ओमकार, तू मला असं वाटतं की तू सर्वार्थाने सगळं म्हणजे सगळ्या डिपार्टमेंट्समधून तू अभिनय करतोस आणि ती तुझी खासियत आहे. त्यामुळे मला असं वाटतं तुला तुझ्या वाट्याला काहीही येऊ दे, तू त्याचं सोनंच करशील असं मला वाटतंय. आणि आज प्रसादचा ॲटिट्यूड खूप फ्लॅम्बॉइंट होता जो मला खूप आवडला. प्रसाद दादा, यू आर अमेझिंग. दादा. प्रसाद दादा. ओके, धमाल आली आणि असे नवीन प्रयोग फारच वेलकम्ड आहेत. मला अजून एका गोष्टीसाठी तुझं कौतुक करावं असं वाटतं प्रसाद. एक क्वालिटी खूप नटांमध्ये कमी असते की कुठे थांबायचं हे कित्येक जणांना कळत नाही, जे प्रसादला करेक्ट कळतं. म्हणजे जरी अतिशयोक्तीपूर्ण प्रहसन असलं तरी ते एका क्षणी थांबवलं पाहिजे. आणि आता आता अजून ह्याच्यात काय होणार असं वाटायच्यात ते संपलेलं असतं. आणि हा खूप कौतुक करण्यासारखा गुण आहे तुझा प्रसाद. तुमचं ते नंबर्सचं जे होतं ते फार युनिक होतं. मजा, मस्त. थँक्यू सो मच. मंडळी, हे जग अतरंगी अवलिया माणसांनी भरलेलं आहे. अशाच दोन अतरंगी अवलियांनी आपल्या फालतुगिरीच्या जोरावर या हास्य संग्रामात उडी घेतली. या हास्य संग्रामात कधी संगमेश्वरी बोलीतला शेंद्रू बनून, कधी ॲज अ फॅन बनून, तर कधी थेट शहजादा सलीम बनून श्रमेश प्रथमेशला सतावत आलाय. अर्थातच त्यांच्या या दर्जेदार फालतुगिरीतून आपल्याला नेहमी निव्वळ आनंदच मिळालाय. बघूया त्यांची ही दर्जेदार फालतुगिरी आज ते किती उत्तमरित्या सादर करतात. आमिर, थग्स ऑफ हास्य जत्रा. टेन्शन घ्यायचं नाही. काय लपडी झाली, अडचण आली, TRP ची गणित चुकली, आम्हाला बाहेर काढा, तुम्ही नाही जायचं. वसूल आहे, टेन्शन नाही पाहिजे एकदम. हिला बघून हाफ मर्डर होईल एखाद्याची. एवढं घायाळ करणारं सौंदर्य आहे. आणि सई बघा, हिला म्हटलं आपल्याकडे इव्हेंटला आहे, आपण इव्हेंट मॅनेजर आहे ना, हिला म्हटलं इव्हेंटला आहे आपल्याकडे, तर एवढा मोठा बजेट सांगितला, आपण पण हटलो नाही मागे. किशा करगोट्याच्या 2 किडण्या विकल्या आणि तिचा पेमेंट केलाय आपण. पण बोलवलंय तिला, बोलवलंय आपण, हटत नाही आपण. तर अजूनपर्यंत जेवढी ॲडिशन घेऊन फालतुगिरी केली त्याच्यावरनं तुम्हाला कळलं की भाई आपण इव्हेंट मॅनेजर आहे, इव्हेंट मॅनेजर आहे. आणि आज आपण करतोय शोक सभा मॅनेजमेंट, कळलं ना.
थांब रे थांब. अरे शोक सभेच्या एंट्रीला कोण असं म्युझिक वाजवतं का? हा शोक सभा आहे ना रे. एकतरी ते आत येताना हा फेटा घातलाय. हो अहो शोक सभेला आत येताना असा फेटा घालतात का? तुला तर काँग्रेस केला पाहिजे ना भेंडी. का? अरे स्किट संपायच्या अगोदर तुला फेटा दिलाय, केवढा मोठा मान आहे तुझा. आईच्या गावात अहो, कसला मान. मग? तुमचा गेटवर कोण माणूस आहे तो बंपर बने कोणतो, त्याने हा फेटा मी काढू नये म्हणून लॉक लावलाय हो फेट्याला. आईच्या गावात भेंडी बने बंपरने तुला फेटा घातला. हा. मग आता उद्या डायरेक्ट सकाळीच तो निघेल. सकाळी का? अरे तो ना लॉक केल्यानंतर चावी गिळतो. अख्खी चावी गिळतो. हा अरे इथं स्किट मध्ये येऊन ऍक्टर ना गिळतो. तर तू चावीचं काय घेऊन बसलाय? चल. आमच्या कुटुंबावर एक दुःखाचा प्रसंग ओढवलाय. काय बोलतो? आमचे सर्वांचे लाडके काका वारलेत. काय बोलतो? एकदम दुर्दैवी अंत झाला हो त्यांचा. आईच्या गावात काय बोलतो? सिगरेट टाकली, विजवायला पाय पुढे केला आणि अख्खे काकाच विजले. आईला कसं काय घडलं हा चमत्कार? टेरेसच्या टोकावर उभे होते. पाय पुढे टाकता टाकता टेरेस कधी संपली काकांनाच कळलं नाही. जाम टेरेस झाला अख्ख्या कुटुंबाला. बाबा मला लय माफ कर, पण तुझा काका लय कॉमेडी मेला यार. अरे गप आहे, गप. माझ्या काकांच्या वारण्याला कॉमेडी बोलणारे तुम्ही कोण? सांगतो नाव आहे. अंड्यावर अंडे 7, त्याच्यावर ठेवली एक कळशी. राजा आपलं नाव, आडनाव घडशी. राजा घडशी इव्हेंट मॅनेजर तुम्ही आहात? सवाल बाय आपणच ना. होऊ दे खर्च, पाकिट आहे घरचं आपण. हे बघ पहिला बॅनर. हा बॅनर इथे बाहेर लावायचा आहे. हा क्या बात है, वाटता चिकना आयटम. क्या बात. ओ काका आहेत हो ते माझे. अरे पण चिकना दिसतो ना भेंडी. ओ हे काय लिहिलंय तुम्ही? काय? अहो ते शौक सभा नसते हो, ते शोक सभा. शौक म्हणजे ते मरू दे. शौक सभा नाही हो, शोक सभा असं लिहायचं असतो. चला आपल्यासाठी या गरिबांच्या गोष्टी आहेत रे. शौक बिग आपण शौकत करतो ना, मोठा माणूस. आणि ही कुठली फालतू कविता लिहिली आहे ही? सुना पडला नाका जेव्हा सोडून गेला काका. सुना पडला नाका, नाका सुनाच पडणार ना रे. काका गेला यार. आणि हे 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 नाही कळलं हो, काका तुमची 81 येते. तिथं मी तुला मनापासून सॉरी बोलेन. जरा ती माझी चुकी नाही आहे, ती चुकी ना त्या बॅनर वाल्याची आहे. काय झालं त्याला ना मी नाजूक मनाने SMS लँग्वेज मध्ये मेसेज केला, काका तुझी आठवण येते. तर त्या फेमनेने डायरेक्ट तोच फॉर्मॅट बॅनरवर छापला. मला अरे याला वाचाड्याना अक्कलच नाही, मी करणार काय. मग मी त्याची आठवण काढली, त्याला भेटलो आणि तो ज्या जागेवर बसतो ना त्याच्यावर 8 काढून आलोय. आता उठता बसता त्याला माझी आठवण येणार आहे. कळलं काय? असं नसतो असा बॅनर. अहो माझा काका आहे ना, हा साधा सरळ सोप्पा माणूस आहे हो. का बोलतो? त्याने अख्ख्या ना आयुष्यात साधी मुंगी नाही चिरडली. अच्छा. त्याच्या हातात तुम्ही गन दिला तो. डेंजर वाटला पाहिजे, दरारा पाहिजे ना त्याचा. डायरेक्ट गन दिली. आपलं मोठं मन, त्याच्या हातात गन. अहो हा नको, हा बॅनर असा नकोय. अरे का रागवतो? अरे काकानं आपल्याला एवढा गम दिला, आपण त्याला साधी गन देऊ शकत नाही? अहो तुमचा हात जोडतो, हा असा बॅनर नका लावू. काकांवरती एवढं बोलताय, माझ्या मामाबद्दल ऐकलं ना तर तुम्ही सरप्राईज व्हाल. का बोलतो? भारी आहे. ऐको ऐको, आपल्याला लय आवडतं. माझा मामा पण खूप दुर्दैवी मेला हो. अच्छा गावात. तो वर्सोव्याला आत्याकडे लोणचं आणायला जात होता. हो. मेट्रो मध्ये वारला. काय? कसा काय? लोकल मधून जायची सवय होती ना, मेट्रोच्या दरवाजात उभा राहिला. त्याला काय माहिती दरवाजे बंद होतात. अर्धा मामा घाटकोपरला उतरला आणि अर्धा वर्सोव्यात उतरला. लोणच्यासाठी पण मामा नाही उरला हो. मामा पडलाय कॉमेडी. आमच्या घरातल्या मरणाला कॉमेडी बोलू नको तू. सांगतोय मामा कॉमेडी मेला. माझ्याकडे आयडिया आहे. काय? जरी तो कॉमेडी मेला असला तरी दुःख होतच ना माणसाला. दुःख होतच. मग आपण पण त्याची शौकसभा घालूया काय? काकावर मामा फ्री देतो ना. कानाखाली चपटी दे ना एक.
चपटी देणार तू आपल्याला आता, चपटी देणार. सॉरी. हा 2 शब्द रोमॅन्टिक चालीमध्ये बोललो तर तू माझ्या अंगावर आला डायरेक्ट, कळलं काय? बच्चा समज के कंधे पे उठा लिया तो कान में सुसू करेगा अब तू का? तिला येऊन तुम्हाला हात जोडतो, असं नका करू, असं नका करू, शोक सभा आहे ना, तसं काहीतरी करू. अरे मग आता तर शौक सभा काकांना लय भारी वाटणार आहे, तुला माहित नाही? काकांचा पुढचा आयटम काका वरच्यावर खुश, डबल जाणार वरती. म्हणजे बघ ना, काकांना पत्र. काकांना पत्र? आयटम भारी आहे, काकांना पत्र. आजच्या गावात चणे ठेवल्याच्या जाऊ दे. हे घे, 20 होते, त्यातले 5 पडले, 15 राहिले. टेन्शन घेऊ नको, खाऊ नको. संध्याकाळचा नाश्ता आहे आपला. प्रिय काकास सनकवीन. ते सन विवी सप्रेम नमस्कार विनंती विषय असं असतो ते, सनकवीन नसतं हो. अरे पण असू दे ना, टेन्शन काय आहे? एवढा मोठा कोण लिहिणार आहे? आपलं डायरेक्ट पोचतं सनकवीन. हा, प्रिय काकास सनकवीन. आता इमोशन टाकतो. काका भावा तुम्ही वारलात, दुसऱ्याच्या फाटक्यात पाय टाकू नये असं म्हणतात तुम्ही. तुम्ही आधी पाय टाकलात आणि मग फाटलात. अरे रे, उभी दांडी आणि खाली काय ते असतं टिंबते. तुमच्या जाण्याला नव्हता काही अर्थ, कारण तुम्ही बांधला होता पिवळा शर्ट. हो चुकीचं आहे. तुम्ही गेला त्या दिवशी काकीने आंघोळ करताना बंबाला लावलेली टिकली बंबालाच राहिली, कारण तुम्ही जाण्याची खबर आधीच बंबाबंब झाली होती. मी तुमच्या दुःखात पार्टिसिपेट आहे, पण माझा परफॉर्मन्स बघण्याआधीच तुमचं पर्व संपलं. नको हे पत्रमित्र, हे घ्या तुमचे एक चणे, काय ते मोजून घ्या. अजून 2 पडले, 13 उरले. खा ते काय ते. टेन्शन नको, टेन्शन नको. तुला परत वाईट वाटलं काय? नाहीतर काय. आता आपला पुढचा आयटम डायरेक्ट. कसला आयटम करता तुम्ही ते? आता गाणं. गाणं डायरेक्ट गाणं, श्रद्धांजली पर गाणं. हा म्हणजे शांत गाणं. हा हे गाणं तुम्ही बोला म्हणजे शोकसभा लोकांच्या लक्षात राहिलो. टेन्शन नाही, टेन्शन नाही. गाणं लगेच. हा शांत. या बजाव. काका गेलेला, काका गेलेला, काका गेलेला, करू आज शोक सभा बेबा. काका गेलेला, करू आज शोक सभा बेबा. काका रवला ढगात गेला, काकीने लावलाय बाप. काका गेलेला, करू आज शोक सभा बेबा. काका मला वाचवा काका. श्रमेश, तुझं विशेष कौतुक. शेवटी तुझ्या बूटचा तो सोल निघाला होता, तरी सुद्धा तू अप्रतिम नाचलास. मस्त. अँड आय मस्ट ॲडमिट, तुमची ह्या मंचावर दादागिरी आहेच आहे, पण अर्थात इतर वेळी आम्हाला दादाभाई लोकांची भीती वाटते, पण तुमची ही दादागिरी बघण्यासाठी आम्ही खूप उत्सुक असतो आणि आम्हाला ती फार आवडते. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सई, तुला कसा वाटला परफॉर्मन्स? श्रमेश, छान दिसतोस. तुझा गेटअप फार इंटरेस्टिंग झालाय, त्याच्यामुळे त्यांनी माझं अर्ध लक्ष वेधून घेतलं आणि तुझी त्याला शोभा देणारी बॉडी लँग्वेज आणि मिशी सगळंच जमून आलंय. आज जुगलबंदी झाली, पण अजून हसायचं होतं, विच इज ओके. एव्हरी डे इज नॉट अ संडे. मजा आली. प्रसाद, प्रथमेश तूही छान दिसतोयस, काही प्रॉब्लेम नाही काय. सई त्याला एकट्यालाच म्हणली, याचा विचाराचा चेहरा पडला म्हणून. तुला तर जास्त स्मार्ट दिसतोय आज. श्रमेश, खूप मस्त कॅरेक्टर पकडलं होतंस, वेगळं कॅरेक्टर पकडलं होतंस. आणि मी एका चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान कोल्हापूरच्या पुढे कुठेतरी खेडेगाव होतं, तिथे मी 20-25 दिवस शूटिंग करत होतो. आणि तिकडचा लोकल कोणतरी नेता होता आणि त्याचा वाढदिवस पुढच्या महिन्यात होता. तर कार्यकर्त्यांनी आधीच्या महिन्यापासूनच होर्डिंग्स वगैरे लावली होती. एक होर्डिंग फार दिलखेचं होतं, त्याच्यावर एक कविता होती, ज्या कवितेचा अर्थ मला आजतागायत कळलेला नाही. समीर, प्रसाद, मला सांगता आलं तर सांगा. कविता अशी होती की शमतील सारी वादळे, शांत होतील धुंद लाटा,
शमतील सारी वादळे, शांत होतील धुंद लाटा, इच्छा एकच मनी, शतायुषी व्हा नानासाहेब. या कवितेचा अर्थ मला आजतागायत कळलेला आहे, त्यामुळे मला हे असे बॅनर्स वगैरे मला भयंकर या गोष्टी खूप इंटरेस्टिंग वाटतात आणि मला त्या अशा खूप दिलखेचक वाटतात. त्यामुळे त्या तुम्ही वापरल्या, मला फार मजा आली. ओव्हरऑल मला खूप आवडलं स्किट. एन्जॉय. मस्त मित्रांनो, थँक्यू सो मच. तर मंडळी, या रथी महारथींच्या हास्य संग्रामात वेळ झाली आहे आजच्या पुरता निरोप घेण्याची. हा रथी महारथींचा हास्य संग्राम उद्याच्या भागातही असाच रंगणार आणि पंचेसना लाफ्टरची सलामी मिळणार. तेव्हा भेटूया उद्याच्या रात्री ह्याच ठिकाणी ह्याच वेळी. घेऊन येऊ कॉमेडीचं मैदान गाजवणाऱ्या रथी महारथींचा हास्य संग्राम, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.